रामकृष्ण हरी मंडळी नर्मदे हर. तर रात्री आम्ही मुक्कामी होतो माणिकपूर येथे आणि माणिकपूरमध्ये आश्रम आहे पण अंघोळीची व्यवस्था नाही आहे. तर आम्ही एका ताईच्या घरी मुक्कामी थांबलो होतो आणि सकाळी निघालो. तर इथं देवरी इथं आश्रम आहे, मोठा आश्रम आहे, गुरुकुल आहे. तर इथे सुद्धा राहण्याची व्यवस्था आहे. तर इथं राहू शकता. माणिकपूरपासून 3-4-5 किलोमीटर हा आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढं आल्यानंतर बिछिया गाव लागतं. जरा मोठं आहे गाव. इथं आश्रम वगैरे तर काय आम्हाला आतापर्यंत दिसला नाही. बघू एखाद्याला विचारून. आश्रम वगैरे असला तर तुम्हाला सांगू आणि नसला तरी पण सांगू. पण आश्रम असला आणि नसला तरी पण गाव थोडंसं मोठं आहे. तर इथं राहण्याची व्यवस्था आपली होऊ शकते. कारण भरपूर लोक परिक्रमावासियांची सेवा करतात घरामध्ये. गावापासून 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं आश्रम आहे. इथं आपली राहायची व्यवस्था होऊ शकते आणि तिथं भिंतीवरती मोबाईल नंबर दिलेला आहे जेवणासाठी. तिथं फोन करून त्यांना सांगायचं की आपल्या जेवणाची पण व्यवस्था करतात. इथून 5 किलोमीटर पुढे आल्यानंतर घाटाच्या खाली इथे एक छोटीशी कुटी आहे. इथं परिक्रमावासी थांबत असतात. इथं राहण्याची व्यवस्था आहे पण थंडी भरपूर इथं वाजणार. त्याच्यासाठी कंबल आपल्याकडे एक्स्ट्रा ठेवा. एवढ्या अवघड परिस्थितीत सुद्धा ती बाबा सेवा करतात. आता इथून शहापुरा आहे 2 किलोमीटर आणि इथं सुद्धा आश्रम आहे. पण शहापुरापर्यंत जेवणाची गाडी येते. तर या आश्रमात काही थांबायचं काम नाही कारण गाडी येणार आहे. म्हणजे जेवण करून आपण पुढे जाऊ शकतो. हा आश्रम आहे. नमामि देवी नर्मदे आश्रम. इथं शहापूर टेंडोरी याची कामाने इथं बोर्ड लावलेला आहे. नर्मदा सेवा समितीद्वारे इथं राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाते. इथून सरळ जावं लागतं शहापूर. इथून राईट मारला आपण तर इथून शॉर्टकट आहे डायरेक्ट दिंडोरी जायला. तर आम्ही गावात जाणार नाही, इथूनच उजव्या बाजूला जाऊ. इकडून हा मंडला रस्ता येतोय. इथं पण बोर्ड लावलेला आहे परिक्रमावासियांच्या सेवेकरता. मंडलावरून येणारा रस्ता इथं मिळतो.
इथे दिसत आहे. पुढं मंदिर दिसणार आहे. तिथून राम मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे, पण आम्हाला काही राम मंदिरात जायचं नाही आहे आश्रमामध्ये. तर आम्ही आता डायरेक्ट जात आहोत दिंडोरी मार्गे. पुढं आल्यानंतर येथे एक पंचायतची दुकान आहे. ह्या दुकानावरती लिहिलेलं आहे मान नर्मदा मार्ग. इथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. हा रस्ता डायरेक्ट दिंडोरी हायवेला निघतो. इथून जवळच अर्धा किलोमीटर अंतरावर दिंडोरी हायवे आहे. पुढं आल्यानंतर इथे एक मंदिर आहे. ह्या मंदिराजवळून डाव्या हाताला वळायचं. नर्मदे हा इथं अशी चौकडी लागते आणि या चौकडीहून उजव्या हाताला जायचं. इथं उजव्या हाताला पुढं पेट्रोल पंप दिसते आपल्याला. हा रस्ता सरळ दिंडोरी जातो. बरगाव गावाच्या जवळ एक आश्रम आहे आणि पुढं गाव सोडल्यानंतर इथं बोर्ड लावलेलं आहे एक. इथून आतमध्ये जावं लागतंय. बघू आता. नर्मदे हर नर्मदे हर. हे मुलांचे हॉस्टेल आहे.